नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टमध्ये। तर रोज नाश्त्याला पौष्टिक काय बनवायचं हा प्रश्न असतो। तर आज आपण छानपैकी गव्हाचं सत्व कसं बनवायचं ते बघतोय। यापूर्वी देखील आपण अशा काही रेसिपी बघितलेल्या आहेत। थुली बघितलेली आहे गव्हाच्या पिठाची, नाचणीची खांडवी बघितलेली आहे। तर आज आपण गव्हाचं सत्व कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग आजच्या या रेसिपीकडे वळूया। तर गव्हाचं सत्व बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे आहे। अगदी जेमतेम 3 ते 4 गोष्टी लागतात। इथे गहू आहे, जे पाव कप गहू मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। अर्धा कप गूळ आहे, अर्धा कप खोवलेलं ओलं खोबरं आहे, वेलची आहे आणि गार्निशिंगसाठी बदाम घेतलेले आहेत। तर सगळ्यात अगोदर काय करायचं, इथे हे जे मी पाव कप गहू रात्रभर भिजवून घेतलेत, ऑलमोस्ट 10 तास तरी भिजवलेले आहेत। तुम्ही बघू शकता छान मस्त अगदी टमटमीत फुगलेले आहेत। आता हे जे गहू आहेत ते 2 ते 3 पाण्यात आपण स्वच्छ धुवून घेऊया। हे जे गहू आहेत ते 4 पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। या रेसिपीसाठी ना गहू छान मस्त जास्त वेळ भिजवून घ्यायचे, 10 ते 12 तास, म्हणजे मग ते मस्त टमटमीत फुगतात आणि वाटायला देखील त्रास होत नाही। आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप खोवलेलं ओलं खोबरं। खोबरं जितकं जास्त तितकं ह्याला चव खूप छान येते। सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची आपण अगदी स्मूथ, जितकी स्मूथ करता येईल तितकी स्मूथ पेस्ट करून घेणार आहोत, कारण याचा आपल्याला रस किंवा दूध काढायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे ते अगदी बारीक करून घेतलेलं आहे। आता इथे अशी एक चाळणी किंवा गाळणी घ्यायची आणि याच्यातनं हे पास करायचं, त्याचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे। जितकं बारीक करू तितकं चांगलं, म्हणजे माझं दूध चांगलं निघतं। हवं तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता अजून, म्हणजे मग ते सरसरीत दूध निघेल। पाणी जास्त पडलं तरी काहीच हरकत नाही आहे। आता थोडं जाडसर दूध पडतंय, अजून थोडं पाणी घालू शकतो। इथे तुम्ही बघू शकता मी सरसरीत मिश्रण करून घेतलंय आणि याचं आपण दूध काढून घ्यायचं आहे। सो या पद्धतीने सगळं दूध काढून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता हे जे दूध आहे किंवा रस जो आहे गव्हाचा तो मी काढून घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं, कारण हा जो चीक आहे किंवा जे सत्व आहे ते खाली बसतं आणि हे आपल्याला अजून एकदा गाळून घ्यायचं आहे। तर बेसिकली मी काय केलं की त्याच्यामध्ये पाणी घातलं गहू आणि खोबऱ्यामध्ये, आणि त्याच्यानंतर ते मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्याचं दूध काढून घेतलं आणि त्याच्यानंतर अजून एकदा त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचं दूध काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडेसे कण राहतात, त्यामुळे आपण हे अजून एकदा गाळून घेणार आहोत। याच्यामध्ये कण राहता कामा नये कोणतेही, नाहीतर मग तो जो स्मूथनेस आहे सत्वाचा तो निघून जातो। तर इथे हा रस जो आहे तो छानपैकी गाळून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप गूळ। सो गूळ मी कापून घेतलेला आहे, विरघळणं सोपं होईल यासाठी। आणि आता आपण हे शिजत ठेवायचं आहे। आता हे सत्व बनवत असताना सुरुवातीला तुम्ही गॅस थोडा मोठा ठेवू शकता, पण तरीही आपल्याला हे सतत हलवायचं आहे, कारण जर हलवलं नाही तर हे बेसला चिकटत जातं आणि याच्या गुठळ्या व्हायला लागतात आणि मग जो एक स्मूथ टेक्स्चर आहे तो टेक्स्चर देखील निघून जातो। तर मी सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि सतत हलवायचं आहे, आणि थोडंसं घट्ट व्हायला लागलं की मग आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत आणि सतत हलवणार आहोत। तर बेसिकली हे सत्व बनवताना शक्यतो काय करायचं ना, अशी मस्त लांब दांड्याची पळी घ्यायची, कारण जसजसं हे घट्ट होत जातं तसतसं ते उडायला लागतं आणि आपण झाकण देखील ठेवू शकत नाही, कारण सतत हलवणं गरजेचं आहे। एक 10 मिनिटं तरी आपल्याला हे हलवावं लागणार आहे। तुम्ही अजून पाणी वाढवलं तरी चालेल, कारण शिजण्यासाठी देखील थोडा वेळ द्यावा लागतो, त्यामुळे पाणी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही। हे करत असतानाच आपण याच्यामध्ये घालूया अगदी
थोडंसं चवीपुरतं मीठ. तुम्ही इथे बघू शकता थोडा कलर बदलायला देखील सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर थोडंसं दाटसर देखील व्हायला लागले. तर साधारण एक 8 ते 10 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता असं छान कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता या स्टेजला तुम्ही वेलची घालून गॅस बंद करू शकता. पण अजून थोडंसं जाडसर हवं असेल तर अजून थोडा वेळ लागेल. तर मी अजून थोडीशी जाडसर कन्सिस्टन्सी करणार आहे. सो अजून एक 3 ते 4 मिनटं मी हे शिजवून घेणार आहे. असंच देखील तुम्ही पिऊ शकता. हे जे सत्व आहे ते अजून एक 5 ते 6 मिनटं मी शिजवून घेतले. छान आता एक दाटसर कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि हे सत्व व्यवस्थित शिजलं. हे कसं समजायचं तर याला ना अशी एक छान ग्लेज किंवा छान चकाकी येते. चकाकी आली की समजायचं आपलं सत्व बनवून तयार आहे. आणि मग तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी जितकं पातळ किंवा जितकं जाड हवं आहे त्या हिशोबात ठेवू शकता. आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पावडर. सो एक चमचाभर वेलची पावडर आहे आणि त्याचबरोबर इथे मी थोडंसं जायफळ किसून घालते. छान स्वाद येतो. मिक्स करूया. आणि इथे आपलं गव्हाचं सत्व बनवून तयार आहे. आता बदाम कधी घालायचे तर बदामाचे तुम्ही काप करून घालू शकता किंवा किसून या स्टेजला घालू शकता. मी शक्यतो ते सर्व करताना घालते. आधी घातले तरी चालते. तर इथे आपलं छानपैकी गव्हाचं सत्व बनवून तयार आहे. आता गार्निशिंगसाठी मी घालते आहे किसलेलं बदाम. जसं मगाशी सांगितलं तसं तुम्ही स्लाइस देखील घालू शकता. आहा काय दिसतंय. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पौष्टिक असं गव्हाचं सत्व बनवून तयार आहे. अगदी कोणत्याही एज ग्रुपमध्ये म्हणजे अगदी लहान बाळ जे आत्ता थोडंसं खायला लागलं आहे त्यापासून अगदी वृद्धांपर्यंत कोणत्याही एज ग्रुपमधली माणसं हे खाऊ शकतात. खूप पौष्टिक आहे. सो नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो त्याचबरोबर आपल्या चॅनलवर बाकी देखील रेसिपी आहेत. अशाच काही पौष्टिक रेसिपी आहेत जसं नाचणीची खांडवी आहे, गव्हाच्या पिठाची थुली आहे. बाकी लहान मुलांच्या देखील बऱ्याच रेसिपी आहेत. सो नक्की चेक करा आणि रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित. तोपर्यंत हे गव्हाचं सत्व नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवायला देखील विसरू नका. थँक्यू.